आपण पाहत आहात RK न्यूज, बातमी तुमची, आवाज आमचा। भूत झपाटल्याच्या संशयावरून कुटुंबावर हल्ला, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल। अंधश्रद्धेच्या संशयातून उद्भवलेल्या वादातून जत तालुक्यातील जाडर बोबलाद येथे एका कुटुंबावर दगडकाठीने हल्ला केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। या प्रकरणी उमदी पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला असून परिसरात खळबळ उडाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी महानंदा ईश्वराप्पा ऐनापुरे वय 40, व्यवसाय शेती, राहणार जाडर बोबलाद यांनी उमदी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे। त्यानुसार संशयित आरोपी शिवानंद दुंडाप्पा माडग्याळ, प्रवीण शिवानंद माडग्याळ व प्रशांत शिवानंद माडग्याळ सर्व राहणार जाडर बोबलाद यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। घटना कशी घडली? दिनांक 12 एप्रिल 2026 रोजी रात्री 9:30 वाजण्याच्या सुमारास फिर्यादीच्या नव्या घरासमोर आरोपी मोटरसायकलवरून येऊन थांबले। त्यांनी येताच शिवीगाळ सुरू केली। अचानक झालेल्या प्रकारामुळे घाबरलेल्या फिर्यादीने त्यांना जाब विचारला असता तुमची 4 वर्षापूर्वी मृत झालेली मुलगी भूत बनून आमच्या घरातील महिलेला झपाटते असा आरोप आरोपींनी केला। वादाचे रूपांतर हल्ल्यात। या अंधश्रद्धाजन्य आरोपावरून दोन्ही बाजूंमध्ये तीव्र वाद झाला। वाद वाढत जाऊन त्याचे रूपांतर मारहाणीत झाले। प्रवीण माडग्याळ याने फिर्यादीच्या मुलाला मारहाण केली। शिवानंद माडग्याळ याने काठीने फिर्यादीच्या पतीच्या डोक्यावर प्रहार करून त्यांना जखमी केले। प्रशांत माडग्याळ याने दगडाने फिर्यादीच्या उजव्या गुडघ्यावर मारून दुखापत केली। हल्ल्यानंतर आरोपींनी एकेकाला पाहून घेतो अशी धमकी देत घटनास्थळावरून पळ काढला। गुन्हा नोंद, तपास सुरू। या घटनेनंतर जखमींना तातडीने उपचारासाठी हलवण्यात आले। उमदी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 100/2026 नोंद करण्यात आला असून भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे। पुढील तपास पोलीस हवालदार कोळी करत आहेत। अंधश्रद्धेचा धोकादायक चेहरा। या घटनेमुळे पुन्हा एकदा ग्रामीण भागात अंधश्रद्धेमुळे निर्माण होणाऱ्या वादाचे गंभीर परिणाम समोर आले आहेत। केवळ संशय आणि गैरसमज यामुळे हिंसाचार घडत असल्याने सामाजिक पातळीवर जनजागृतीची गरज अधोरेखित झाली आहे। परिसरात भीतीचे वातावरण। घटनेनंतर जाडर बोबलाद परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून नागरिकांनी अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी प्रशासनाने कडक कारवाई करावी अशी मागणी केली आहे। RK न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।